श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16 श्री गणेशाय नमः। भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भूरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला। जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील। प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदी होते नांदात निर्वाह करी नोकरीने खेत ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयाचे माता बंधू राहती मुंबईत तयाचे मित्र ब्राह्मण उपंडाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी। एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भाव धरुनी मनीने अनवस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईल कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईल। हरिभावानी त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपण नुकसान सत्य येईल असे वाटले। त्यांनी काढले एक युक्ती बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान ते सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही अमावासी फिर्याद होता ब्रुसी बट्टा लागेला आमुच्या। तेव्हा पंडित बोलले मला कर्ज काही झाले निघेल माझी दिवाळी यात संशय असेना तुम्ही व्हावया कर्ज मुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होऊन मी बालक लिहून देतो पेढीवरी। पुचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला मार वाढी आला आनंदे। अक्कलकोटी श्री स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्ज मुक्त झाला आम्ही। गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटीचा समर्थाचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने जेव्हा समर्थेतायसी शिवराम मारुती एसी नामे दिली त्रिवर्गासी अनेक मंत्र दिदले पंडिता राम म्हटले गजानना श्री शिवनाम दिले मारुती हरिभाऊ असं म्हटले तिघे केलं एक रूप। मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांचे 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ती ऐका। श्लोक गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। हे मंत्र हरिभाऊ ते दिला असे समर्थे तेव्हा तयाच्या आनंदात ते पारावार नसेची। दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रीनी दिला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ। श्लोक आकाशात पतित तोय यथा गच्छति सागरम सर्व दिव नमस्कार केशव प्रति गच्छति संतोषले त्याचे मन। मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तया ते। श्लोक इद्मेव शिव इद्मेव शिवम इद्मेव शिवम इद्मेव शिव 300 रुपये त्यांनी आणलेले होते मुंबईहून त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्था ते। याचा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्याच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर। काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया। आज्ञा मिळता तयासी आनंदी आले मुंबईसी हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामीचा। त्यात मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत दैका पायी वागवे भक्त सगळा दिल्या नाही कोणा ते। हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले। तो समर्थे त्याप्रती घेऊन या मागीवरती वरदहस्त सत्वर्गती मस्तकी त्यांचे ठेविला म्हणती तू माझा सुत झालासी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून। मग छाटी कपनी जोळी समर्थे तयासी दिली ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वरा। आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी म्हणती जाऊन सागर तिल्ली किल्ला बांधून राहावे जाऊन या आता सत्वर लुटावी आपला संसार लोभ मोहन मात्र चित्ती तुवान धरावा। आज्ञा ऐकून या येशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊन। असो हरिभाऊनी काय केले ब्राह्मणासी बोलाविले संकल्प करून ठेवले तुळसी पत्र घरावरी। हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता ती करी बहुत कांता घेता उर बुडवून विनविते जोडून कर अध्यापी स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया। येशी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे। स्त्रियेच्या अंगावर अलंकार तेही लुटविले समग्र ती दिले शुभ्र वस्त्र परिधान करावया। आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिले होते त्या पादुका स्वहस्ते मठवाची स्थापिला कामठी पुर्यात त्या समयी मठ स्थापिला असे पायी हरिभाऊ होऊन घोसावी मठामाची राहिले। इति श्री स्वामी चरित्रामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत षोडशोऽध्याय गौडः श्रीरस्तु शुभं भवतु।